हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एक्सप्लोर फिजिक्स. आय एम ऋषिकेश विभूते. आपण प्रिव्हियस इयर्स जेई मेन्स 2023मध्ये आलेले क्वेश्चन्स पाहतोय. आपण ते चॅप्टर वाईज पाहतोय, म्हणजे प्रत्येक एका चॅप्टरमध्ये रिलेटेड कोणते कोणते क्वेश्चन्स आले होते हे सगळे आपण एका व्हिडिओमध्ये पाहतोय. राईट, आपण आतापर्यंत असे 5 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, म्हणजे 5 चॅप्टर आपण कंप्लीट केलेले आहेत. हा आपला आजचा 6वा व्हिडिओ असेल आणि तो मी डेडिकेट केलेला आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, आपण लगेच पाहूयात. मग याचा तुम्हाला फायदा काय होईल की तुमच्या लक्षात येईल मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये जे फॉर्म्युलेज आहेत त्यापैकी कोणते महत्त्वाचे आहेत, कोणत्या कॉन्सेप्टवरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, तुम्हाला कशी प्रिपरेशन करायची आहे आणि तुमची प्रिपरेशन कोणत्या लेवलपर्यंत असली पाहिजे. ठीक आहे, इंटरेस्टिंगली मी हे पाहिलं आहे की 2023मध्ये जे मेजॉरिटी क्वेश्चन्स आलेले आहेत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ते न्यूमेरिकल बेस्ड आलेले आहेत. ठीक आहे, तर आपण मग लगेच पाहूयात. पहिला प्रश्न पहा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. An electron in a hydrogen atom revolves around its nucleus with a speed of 6.76 into 10 raised to 6 meter per second in an orbit of radius 0.52 angstrom. The magnetic field produced at the nucleus of the hydrogen atom is. Okay, बघा, न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन आहे, त्याचं न्यूमेरल आन्सर 40 दिलेलं आहे, तर आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा, पहिल्यांदा मी ते डायग्राम बनवतो. इथं सपोज करा की ही ती ऑर्बिट आहे आणि हा न्यूक्लियस आहे मधले सेंटरला, आणि हा इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये फिरतोय. राईट, आता ही त्याची रेडियस आहे आणि याची काहीतरी वेलॉसिटी असेल, ती वेलॉसिटीची पण व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. नाव दिस वेलॉसिटी इज युनिफॉर्म, म्हणजे हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. राईट, आता हा इलेक्ट्रॉन जो आहे तो या सर्कलमध्ये मूव्ह करतोय. राईट, बरोबर, आणि त्याची स्पीड इतकी जास्त आहे की समजा एखादा आपण या ऑर्बिटचा कोणताही एक रिजन जर घेतला, असा एक क्रॉस सेक्शन जर घेतला, तर या क्रॉस सेक्शनमधून एका सेकंडमध्ये हा इलेक्ट्रॉन n नंबर ऑफ टाइम्स फिरत असेल. लक्षात आलं, एका सेकंडमध्ये. एका सेकंडबद्दल मी इतकं का बरं तुम्हाला फोर्सिबली विचारतोय, कारण आपल्याला करंट काढायचं आहे विच इज ड्यू टू दिस इलेक्ट्रॉन, है ना. करंटचं इक्वेशन काय असतं? करंट असतं किती चार्ज पास होतोय डिवाइड बाय त्याला वेळ किती लागतोय. लक्षात आलं. मग आता या एरियामधून हा एकच इलेक्ट्रॉन पास होणार आहे, पण तो एका सेकंडमध्ये पास होणार आहे असं आहे का? म्हणजे एकदा इलेक्ट्रॉन पास झाला तर नेक्स्ट वेळेला त्यालाच पास होण्यासाठी 1 सेकंड लागणार आहे का? तर नाही. खूप कमी वेळामध्ये हे परत 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 फिरणार आहे. राईट, मग आपण हे इक्वेशन करंटचं कसं क्रिएट करायचं एका इलेक्ट्रॉनसाठी? खूप सिम्पल आहे. हा जो टाईम असतो ना इथला, या टाईमला तुम्ही टाईम पिरियड ऑफ रोटेशन घेऊन टाका. म्हणजे या इलेक्ट्रॉनला एक टाईम पिरियड कंप्लीट करायला किती वेळ लागतो तो तुम्ही इथं टाका. म्हणजे तेवढ्या वेळामध्ये एकदा हा इलेक्ट्रॉन पास होतोय. म्हणजे चार्जच्या जागी आपण एक इलेक्ट्रॉन टाकू, टाईमच्या जागी टाइम इंटरवल टाकू, दॅट विल गिव्ह अस द करंट. ठीक आहे, सो करंटची व्हॅल्यू असेल, चार्जला आपण ई लिहितोय, टाइम पिरियडला कॅपिटल टी लिहितोय. आता त्यांनी आपल्याला लिनियर वेलॉसिटी दिलेली आहे, तर या टाइम पिरियडला आपल्याला सर्कम्फरन्स 2πr डिवाइड बाय स्पीड असं, म्हणजे डिव्हिजनमधली स्पीड ही वर जाईल. ठीक आहे, सो हे करंट आहे ड्यू टू दिस सिंगल इलेक्ट्रॉन जो की ऑर्बिटमध्ये फिरतोय. तुम्हाला या इक्वेशनची पण खूप गरज लागू शकते दुसऱ्या प्रश्नांसाठी. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही हे इक्वेशन पण लिहून घेतलं पाहिजे. काय इक्वेशन सजेस्ट करतं हे? करंट ड्यू टू अ सिंगल इलेक्ट्रॉन विच इज ऑर्बिटिंग अराउंड अ न्यूक्लियस. लक्षात आलं. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे करंट एका सर्कलमध्ये जाणार आहे, है ना. सर्क्युलर लूप आहे, करंट कॅरिंग लूप आहे इन द शेप ऑफ अ सर्कल, आणि या करंटमुळं त्याच्या सेंटरला असणारं field at the center of circular coil. B फील्डची व्हॅल्यू किती असते? μ0 इंटू I डिवाइड बाय 2 इंटू रेडियस. झालं. मग हे μ0 बाय 2r ला मी असं लिहितोय, आणि करंटच्या जागी हे बघा हे टाकून देतोय आपण, चार्ज इंटू स्पीड डिवाइड बाय 2πr. किती होईल हे? μ0 इंटू चार्ज इंटू स्पीड
डिवाइड बाय 4πr². आता फक्त याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. म्यू नॉटची व्हॅल्यू तर माहिती आहे 4π इंटू 10⁻⁷ इंटू चार्जची व्हॅल्यू 1.6 इंटू 10⁻⁹. स्पीड किती आहे पहा बरं. सगळ्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत इथं. 6.76 इंटू 10⁻⁶ आहे. होल डिवाइड बाय बघा इथं 4π आला इंटू 0.52 इंटू 10⁻⁻ होल स्क्वेअर. अँगस्ट्रमला आपण 10⁻⁻ लिहिलेलं आहे. कॅन्सलेशन्स बघा कसे होतील. 4π तर निघून जाईल. 1.6 इंटू 6.76 एक राहिला आणि न्यूमरेटरमध्ये 10ची पॉवर किती राहिली पहा बरं जरा. हा -7 आणि +6 म्हणजे -1 राहिला. -1 आणि -20 -19 मिळून -20 झाला. डिवाइड बाय 0.52चा स्क्वेअर इंटू 10⁻⁻20. बघा हे पूर्णपणे कॅन्सल झालेलं आहे. तर हे डिव्हिजन आपल्याला करावं लागेल. 6.76 इंटू 1.6 हे पूर्ण आपण आता कॅल्क्युलेटरवरती करूयात. ओके 1.6 इंटू 6.76 होल डिवाइड बाय 0.52चा स्क्वेअर. एक्झॅक्ट 40 आन्सर येतं पहा. एक्झॅक्ट आन्सर याचं 40 येतं जे की दिलेलं पण आहे. लक्षात आलं. म्हणजे आपल्याला इथं 2 फॉर्म्युले लक्षात ठेवणं जरुरी होतं. पहिला फॉर्म्युला हा, दुसरा फॉर्म्युला हा. लक्षात आलं. एका क्वेश्चनमध्ये 2 फॉर्म्युले आपल्याला कळले महत्त्वाचे. लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अ स्ट्रेट वायर AB of mass 40 gram and length 50 centimeter is suspended by a pair of flexible leads in uniform magnetic field of magnitude 0.4 Tesla as shown in the figure. The magnitude of the current required in the wire to remove the tension in the supporting leads is. जे सपोर्टिंग लीड्स आहेत म्हणजे काइंड ऑफ स्प्रिंग स्ट्रक्चर आहे ते, त्या स्प्रिंगमधलं टेन्शन त्यांना रिमूव्ह करायचं आहे. हे बघा इकडे एक स्प्रिंग आहे अशी आणि या साईडला एक स्प्रिंग आहे अशी. तर हे पूर्ण सस्पेन्शन सिस्टम आहे आणि कंडक्टर इथं आहे. ठीक आहे. हा कंडक्टर आहे A to B. ओके. तर याच्यामधलं टेन्शन त्यांना 0 हवं आहे. कधी पॉसिबल होईल हे लक्षात आलं आहे. जेव्हा याचं वेट mgचं वेट हे इक्वली कोणीतरी वर अपवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स लावून बॅलन्स करत असेल तेव्हा. ठीक आहे. ह्या टेन्शनचं काम तेच होतं, ह्या mgला बॅलन्स करणं. राईट. पण आता त्यांची गरज नाही असं म्हणतायत. म्हणजे एक दुसरा कोणता तरी फोर्स आला पाहिजे अपवर्ड डायरेक्शनमध्ये. कोणता फोर्स शकतो. हा कंडक्टर आहे आणि इथं मॅग्नेटिक फील्ड पण आहे. इलेक्ट्रिक कंडक्टरवरती मॅग्नेटिक फील्ड फोर्स लावतो आणि त्या फोर्सची व्हॅल्यू काय असते. करंट इंटू लेंथ क्रॉस बी फील्ड. बी फील्डमध्ये आणि करंट जे आहे ते आपल्याला शोधावं लागेल. पण हा फोर्स व्हर्टिकली अपवर्ड आला पाहिजे. ठीक आहे. ते बघा हे जर आपण इकडं करंट जर दाखवला असं असेल, हे असं जर करंट आलं आणि बी फील्डमध्ये आहे ना, सॉरी हे असं आणि असं फोर्स खाली येतो, आपल्याला हे नाही पाहिजे. याचा अर्थ करंट इकडं घेऊयात आपण, है ना. करंट इकडं आणि बघा फील्डमध्ये IL क्रॉस बी फोर्स वर येतो. येस. सो दिस मस्ट बी द डायरेक्शन ऑफ द करंट. या हां आता दुसरी गोष्ट L क्रॉस बी म्हणजे ILB साइन थीटा. आता बघा करंट इकडं आहे आणि बी फील्डमध्ये आहे, दोघांमध्ये अँगल झाला 90. सो थीटाची व्हॅल्यू झाली 90. साइन 91 असतो. हा फोर्स कुणाला बॅलन्स करायचा आहे. mgला. Therefore mg must be equal to ILB. साइन 90ची व्हॅल्यू आली 1. आपल्याला काय काढायचं होतं. करंटची व्हॅल्यू काढायची आहे. सो mg डिवाइड बाय लेंथ इंटू बी फील्ड. मास आहे 40 ग्राम. ग्राम म्हणजे 10⁻³ जी ची व्हॅल्यू आहे 10. लेंथ आहे 50 सेंटीमीटर. 50 इंटू 10⁻² आणि मॅग्नेटिक फील्ड आहे
0.4 टेस्ला. बघा बरं कसे कॅल्क्युलेशन्स होतील जरा चेक करा. हा एक 0 कॅन्सल होईल, हा 10⁻² आणि -3 कॅन्सल होऊन -1 शिल्लक राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 0.4 आणि 40 जाऊन इथं 100 यायला पाहिजे. मग 100 आणि 10⁻1 म्हणजे 10/5 याला 2 अँपिअरचं करंट. तर चेक करू आन्सर आहे का. परफेक्ट. तुम्ही खाली बघू शकतात करेक्ट आन्सर हे 2 आहे. लक्षात आलं. म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला महत्त्वाचा आहे आपल्याला, हा वाला, फोर्स ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर. ठीक आहे. लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 3 बघा. अ स्ट्रेट वायर कॅरिंग करंट 14 एम्पियर इज बेंट इंटू अ सेमी सर्क्युलर आर्क ऑफ रेडियस 2.2. द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय द करंट ॲट द सेंटर O ऑफ द आर्क इज समथिंग इंटू 10⁻⁴. ठीक आहे. परत एकदा न्यूमेरल बेस्ड आहे. खूपच सोपा प्रश्न आहे हा. क्वेश्चन नंबर 3 आहे हा. 1 लाइनर क्वेश्चन आहे. बघा अशा टाईपचं काहीतरी त्यांनी स्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे बरोबर, आणि याची रेडियस आपल्याला दिलेली आहे. इथलं बी फील्ड आपल्याला काढायचं आहे पॉईंट Oचं. ठीक आहे. हे करंट असं जाणार आहे आणि हे असं. ओके. आपण इथं बनणारं जे बी फील्ड आहे ते 3 सेगमेंटमुळे वेगवेगळं काढूयात. पहिला सेगमेंट हा, दुसरा सेगमेंट हा, तिसरा सेगमेंट हा. ठीक आहे. ह्याला आपण 1 नाव देतो, याला 2 आणि याला 3. तर सेगमेंट 1 आणि 3 जे आहेत ना ते सगळ्यात इझिएस्ट आहेत कॅल्क्युलेट करायला. कशामुळं, कारण जे करंट कॅरिंग कंडक्टर आहे, स्ट्रेट लाईन वायर आहे, ही वाली किंवा ही वाली है ना, ह्या दोघांसाठी सेम आन्सर येतं. का बरं, ह्या दोन्ही वायरसाठी जिथं तुम्हाला फील्ड काढायचं आहे ना तो पॉईंट हा अलॉंग द वायर आहे. सॉरी, अलॉंग द वायर आहे. आणि या कारणामुळं B1 आणि B3 या दोघांची व्हॅल्यू बनते 0. इथं फील्ड ते बनवू शकत नाहीत. ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे. सो अलॉंग द वायर फील्ड हे 0 असतं स्ट्रेट लाईनसाठी. हा एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला इथं कळतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं याचा अर्थ. त्यानंतर राहिलं सेकंड. सेकंड काय आहे, फील्ड ड्यू टू अन आर्क, सर्क्युलर आर्क, सेमी सर्क्युलर आर्क. त्यासाठी काय फॉर्म्युला असतो, μ0 इंटू करंट बाय 2 इंटू रेडियस इंटू थीटा डिवाइड बाय 360 डिग्री. आता हा थीटा म्हणजे काय, तर या आर्कनी सेंटरवरती बनवलेला अँगल. अँड हाऊ मच इज दॅट अँगल, दॅट अँगल इज 180 डिग्री इन दिस केस, कारण हा सेमी सर्कल आहे. सो हे 1/2 झालं. सो μ0 I डिवाइड बाय 4 इंटू R, हे असा आन्सर होऊन जाईल. ह्या दोघांमुळे तर 0, यामुळे एवढं, म्हणजे हेच तुमचं टोटल फील्ड आहे. फक्त आता व्हॅल्यू टाकून द्या. 4π इंटू 10⁻⁷ इंटू करंटची व्हॅल्यू किती आहे पहा जरा, 14 अँपियर आहे करंटची व्हॅल्यू, डिवाइड बाय 4 इंटू रेडियस. रेडियस आहे 2.2 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² आला. ठीक आहे. आता पहा, हा जो पाय आहे ना त्याला आपण 22/7 लिहू शकतो आणि त्यानं खूप फायदा होईल आपल्याला. बघा इथं 4 आणि हा 4 कॅन्सल होईल, हा 7 आणि हा 14 जाऊन इथं 2 राहील, आणि मग 2.2 आणि 22 जाऊन इथं 10 राहील बरोबर. आणि मग हा -2 -7 -5. सो 10 इंटू 10⁻⁵ इज -4. सो 2 इंटू 10⁻⁴. -4 तर बाजूला काढलेला आहे त्यांनी. आपला आन्सर इतका आहे. 2 आन्सर आपण लिहायला पाहिजे. दिलेलं आहे का, बरोबर, करेक्ट. लक्षात आलं, समजलं. सो इथं कोणते 2 फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, एक तर ही इन्फॉर्मेशन आणि दुसरं सर्क्युलर आर्कमुळं. ठीक आहे, कळतंय. लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहू आपण. क्वेश्चन नंबर 4 पहा, स्क्रीनवरती दिसतोय. The ratio of magnetic field at the center of a current carrying coil of radius r to the magnetic field at distance r from the center of the coil on its axis is √x is to 1. The value of x is okay. ठीक आहे. ओके, बघा तर आपल्याला इथं 2 फॉर्म्युले लक्षात पाहिजेत. पहिला फॉर्म्युला की जर आपल्याकडे कॉईल असेल तर कॉईलच्या सेंटरला बनणारं फील्ड है ना, रेडियस r आहे, तर O पॉईंटला
बी फील्ड ॲट द सेंटरचा फॉर्म्युला असतो म्यू नॉट आय डिवाइड बाय 2 इंटू आर. दिस इज फर्स्ट फॉर्म्युला. हा लक्षात राहिलाच पाहिजे. दुसरा त्यांनी काय म्हटलं आहे की ही करंट कॅरिंग कॉईल आहे, इथून हे डिस्टन्स आपण आर घेऊयात, सेम तितक्याच डिस्टन्सवरती ॲक्सिसवरती एक पी पॉईंट आहे, तिथलं फील्ड काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, हे अशा पद्धतीनं दिस इज सफिशियंट. तर बी फील्ड ॲट पीचा फॉर्म्युला काय असतो, तर मी एक तुम्हाला जनरल फॉर्म्युला देतोय. हे डिस्टन्स जर एक्स असेल, हे डिस्टन्स जर एक्स असेल तर काय फॉर्म्युला आहे मी ते देतो तुम्हाला. म्यू नॉट इंटू करंट रेडियसचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स रेडियस स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर होल पॉवर 3/2. हा अशा पद्धतीने थोडासा मोठा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू आर टाकायची आहे, एक्सची व्हॅल्यू आर टाकायची. सो म्यू नॉट आय आर स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर दॅट इज 2 टाइम्स आर स्क्वेअर होल पॉवर 3/2. हे अशा पद्धतीने. ओके, ह्याला आपण कॅल्क्युलेट करूयात. बघा काय येईल. म्यू नॉट आय आर स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू हे पहा 2चा क्यूब म्हणजे 8 आणि 8चा रूट, हे रूट 8 येईल इथं, मल्टिप्लाइड बाय आर स्क्वेअर आहे, त्याचा रूट जर घेतला तर काय होईल आर, आणि त्याचा क्यूब तर आर क्यूब होणार आहे. सो दॅट इज इक्वल टू म्यू नॉट आय डिवाइड बाय 2 रूट 8 इंटू आर. हे झालं इक्वेशन नंबर 2. जरा आता बघा या दोघांमध्ये रेशो काढायला सांगितलेला आहे. सगळ्या गोष्टी सिमिलर आहेत. म्यू नॉट आहे, आय आहे, 2 आहे, आर आहे. बघा म्हणजे राहिलं फक्त हे रूट 8. तेच त्यांनी रूटमध्ये ॲज अ काय एक्स दिलेलं आहे का, तेच त्यांनी एक्स दिलेलं आहे. बरोबर, एक्सची व्हॅल्यू 8 झाली. लक्षात आलं. लिहून घ्या. पुढचा प्रश्न करूयात. क्वेश्चन नंबर 5 बघा. A proton with kinetic energy of 2 electron volt moves into a region of uniform magnetic field of magnitude pi/2 into 10⁻³ Tesla. The angle between the direction of the magnetic field and the velocity of the proton is 60 degree. The pitch of the helical path taken by the proton is okay. मास दिलेला आहे, चार्ज ऑन द प्रोटॉन पण दिलेला आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादा चार्ज मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर न एंटर करता एका वेगळ्या अँगलला जेव्हा एंटर करतो तेव्हा तो सर्क्युलर पाथ नाही जात, इट गोज इन टू अ हेलिकल पाथ. राईट. हे अशा पद्धतीनं हेलिकल पाथ आपण दाखवत असतो. बरोबर, हे अशा पद्धतीनं. आणि पिच म्हणजे या दोघांमधलं डिस्टन्स असतं. दिस इज कॉल्ड द पिच. 2 सर्कल्समधलं कंटिन्युअस सर्कल जे आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे पिच असतं. राईट. आणि या पिचचा फॉर्म्युला काय असतो सांगा बरं जरा, आठवतो कोणाला? पिचचा फॉर्म्युला, हे तुम्हाला याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. इथं खूप एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला समजली पाहिजे. हे जे इथून पार्टिकल एंटर करतोय या वेलॉसिटीला आपण व्ही म्हणतोय. राईट. आणि या वेलॉसिटीच्या कंपॅरिझनमध्ये हे बी फील्ड जे आहे ना ते इकडं आहे आणि या दोघांमध्ये अँगल आपण थीटा म्हणतोय. राईट. सो इथं मी लिहितोय अँगल बिटवीन वेक्टर व्ही अँड वेक्टर बी इज 60 डिग्री. हे दिलेलं आहे आपल्याला त्यांनी 60 डिग्री. बरोबर. हां, वेलॉसिटी आणि बी फील्ड 60 डिग्री आहे. या वेलॉसिटीचा या डायरेक्शनमधला जो कॉम्पोनंट येतो तो येतो व्ही कॉस 60 आणि इकडचा येतो व्ही साइन थीटा म्हणूयात त्याला. ठीक आहे, व्ही साइन थीटा आणि व्ही कॉस थीटा. ओके. तर आता पिचचं इक्वेशन काय असतं पहा. पिचचं इक्वेशन असतं टाइम पिरियड इंटू व्ही कॉस थीटा असं असतं. आणि टाइम पिरियड असतो 2πm/bq मल्टिप्लाइड बाय व्ही कॉस थीटा. सो दिस इज द पिच. हे तुम्हाला इक्वेशन लक्षात ठेवायला लागेल. ओके. आता वेलॉसिटी दिलेली नाही आहे, बाकी सगळ्या व्हॅल्यू दिल्यात पण वेलॉसिटी दिलेली नाही आहे. त्यांनी आपल्याला वेलॉसिटीच्या ऐवजी कायनेटिक एनर्जी दिलेली आहे. सो अजून एक इक्वेशन तुम्हाला गरजेचं आहे. कायनेटिक एनर्जी काय असते? 12 mv². बरोबर. आणि मग वेलॉसिटी किती आली? वेलॉसिटी आली 2 टाइम्स
कायनेटिक एनर्जी डिवाइड बाय मास अंडर रूट. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट बरं का, म्हणजे हे तर लक्षात ठेवायचंच आहे तुम्हाला, हेही माहीत असलं पाहिजे. कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये दिलेली आहे. इलेक्ट्रॉन व्होल्ट हे SI युनिट नाही आहे, त्याला जूलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो ही जी वेलॉसिटी त्यांनी इथं दिलेली आहे त्याची व्हॅल्यू मी इथं जस्ट तुम्हाला सांगतोय, ती कन्वर्ट करून कशी घ्यायची बघा. 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हटलेली आहे. सो 2 इलेक्ट्रॉन व्होल्टला जूलमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला चार्जनी मल्टिप्लाय करावं लागतं. 1.6 × 10⁻⁹. हे पहा, हे मी फक्त यासाठी इथं लिहिलेलं आहे, मासला तसंच लिहितोय मी. ठीक आहे. सो हे जे तुम्हाला दिसतं ही कायनेटिक एनर्जी आहे. ही 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट होती, त्याला जूलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी असं मल्टिप्लाय करावं लागतं. ही वेलॉसिटी आता इथं जाणार आहे बरं का. तर बघा आता 2 × π इलेक्ट्रॉनच आहे का तो? नाही, प्रोटॉन आहे. प्रोटॉनचं मास 1.6 × 10⁻27 माहितीच असतं आपल्याला, डिवाइड बाय बी फील्ड किती आहे? π/2 × 10⁻³ आहे बी फील्ड. चार्ज 1.6 × 10⁻19 आहेच. मल्टिप्लाइड बाय हे पहा, हे पूर्ण वेलॉसिटी. हां, आणि कॉस थिटा पण आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू मी इथं 1/2 लिहून टाकतोय. हां, आता अंडर रूटमध्ये ही टर्म आहे बघा. ठीक आहे, अंडर रूटमध्ये ही टर्म आहे न्यूमरेटरमध्ये. हे पहा ही अशी. सो 2 × 2 × 1.6 × 10⁻19 होल डिवाइड बाय परत एकदा मास आहे. मासची व्हॅल्यू आहेच आपल्याकडे 1.6 × 10⁻27. बघा एकदा लक्षात आलं कशा कशा व्हॅल्यूज टाकल्यात आपण. मी थोडंसं कॅल्क्युलेशन इझी करतो बघा. काय करतो, हे 1.6 वाले जे टर्म आहेत ना, मास आणि चार्ज, ते इथंच डिवाइड कॅन्सल करतोय. रूटमधले पण कॅन्सल करून टाकतोय. ठीक आहे, पाय झाला कॅन्सल. ओके. त्यानंतर हा हे पहा, इथला 1/2 आणि हा 2 कॅन्सल झाला. इथला एक 2 शिल्लक आहे बरं का, ह्याला लक्षात ठेवा. हा 2 आपण न्यूमरेटरमध्ये आणून देऊ. न्यूमरेटरमध्ये आहे हा. ओके. त्यानंतर 2 आणि 2 मल्टिप्लाइड होतात, 4 येतं. त्याचं रूट परत घेतलं ते येणार 2. आता 10च्या पॉवर्स ॲडजस्ट करा. -19 -3 -22 ते इथं जर गेला तर -5 येईल. ओके. त्याच्यानंतर हा 2 तर आता गेला, ह्याचं काम झालेलं आहे, बाहेर काढला आहे तो आपण. -19 आणि -27 रूटमध्ये खाली आहे, -8 राहील. -8 डिनॉमिनेटरमध्ये आहे, त्याचा रूट -4 होईल. तो -4 वर जाईल, +4 येईल. ठीक आहे. हे अशा पद्धतीनं हे सगळं आन्सर मीटरमध्ये असेल. डिनॉमिनेटरमध्ये आता फक्त 1 शिल्लक राहील. झालं. 4 × 10⁻⁻1 मीटर म्हणजे 40 × 10⁻²2 मीटर म्हणता येईल. आपल्याला 40 सेंटीमीटर आन्सर देता येतं आहे ना, सेंटीमीटरमध्ये विचारलेलं आहे. बरोबर, आन्सर 40 आहे. तुम्ही चेक करून घ्या. बरोबर आहे, लक्षात आलं. म्हणजे आपल्याला काय काय लक्षात पाहिजे, हे वालं इक्वेशन आणि इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूलमधलं कन्व्हर्जन. कळलं, समजलं. लिहून घ्या. पुढचा प्रश्न करू. क्वेश्चन नंबर 6 बघा, स्क्रीनवरती दिसतोय. 2 आयडेंटिकल सर्क्युलर वायर्स ऑफ रेडियस 20 cm कॅरिंग करंट √2 ampere आर प्लेस्ड परपेंडिक्युलर प्लेन्स as shown in the figure. The net magnetic field at the center of the circular wire is dash × 10⁻8 टेस्ला दिलं. परत एकदा न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन आहे बघा. काय म्हटलेलं आहे, समजा एक आपण असा त्यांनी जो वायर दाखवला आहे हा वाला, तो घेतला. त्याच्या सेंटरला बनणारं फील्ड काय असेल त्याची व्हॅल्यू आपण आत्ताच तिसरा प्रश्न हा करतोय बघा. μ0I डिवाइड बाय 2R असतं, राईट. μ0ची व्हॅल्यू 4π × 10⁻⁷. करंट किती दिलेलं आहे त्यांनी आपल्याला, √2 ampere डिवाइड बाय 2 × रेडियस किती दिलेली आहे पहा, 20 cm. सो 20 × 10⁻². काय कॅन्सल होईल पहा जरा. हा 10 आणि हा -2 जाऊन -1 राहील. मग हा -1 आणि -7 -6 जाईल. मग 2 आणि 2 आणि हा 4 जाईल. ठीक आहे. मग पायची व्हॅल्यू 3.14 घ्या म्हणतायत. √2ची व्हॅल्यू 1.4 आणि 10⁻⁶ टेस्ला.
हे आलं बी फील्ड या वायरमुळं कुठं सेंटरला. आता कसं बनत असतं तर समजा अशी ही वायर आहे ना, अशी वायर आहे, त्यात असं करंट जात असेल तर बी फील्ड त्या प्लेनला परपेंडिक्युलर येतं असं, म्हणजे इथलं फील्ड हे असं यायला पाहिजे परपेंडिक्युलर टू द प्लेन. हे B1 आहे. ओके. आता जे दुसरं सर्क्युलर लूप आहे ते या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे असं हॉरिझॉन्टल टाकलं त्यांनी, हे असं, हे असं. मग त्याचं बी फील्ड सेंटरला खाली येईल, पण व्हॅल्यू तीच असेल कारण रेडियस वगैरे तीच आहे. म्हणजे हे झालं B2 आणि या दोघांमध्ये अँगल झाला 90 डिग्री. बरोबर. तर ॲक्च्युली आपण काय करूयात, या √2ला असंच लिहूयात इथं. ओके. हे दोन बी फील्ड आले दोन कॉईलमुळं. मग नेट फील्ड आपल्याला काय लिहिता येईल, नेट फील्ड काय लिहिता येईल लक्षात आलं का. हे असं या दोघांचं रिझल्टंट बनेल इकडं. बरोबर. आणि ते किती बनतं, √ऑफ B1² + B2². पण बिकॉज हे दोघंही सेम व्हॅल्यूचे आहेत ह्याचा आन्सर बनेल √2 टाइम्स B1. म्हणून बघा आता हा B1 आहे, त्याच्यात ऑलरेडी एक √2 आहे, तो √2 आणि हा √2 मल्टिप्लाय होऊन बनेल 2. सो 2 × 3.14 × 10⁻⁶. त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे पहा, 10⁻8 काढायला लावलेलं आहे. सो 2 × 314 × 10⁻8 मी करू शकतो. हां, या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल 628. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला लिहायची होती. बरोबर आहे, एक्झॅक्ट तेच आन्सर आहे. समजलं. म्हणजे या क्वेश्चनसाठी इम्पॉर्टंट काय होतं, तुम्हाला एकतर फॉर्म्युला माहिती पाहिजे, दुसरं जे फील्ड बनतं ते सेंटरला बनणारं प्लेनच्या परपेंडिक्युलर असतं हे लक्षात आलं पाहिजे. तसे दोन फील्ड आणि मग रिझल्टंटचा फॉर्म्युला म्हणजे ही गोष्ट. अशा या 3 गोष्टी लक्षात राहिल्या तर हा प्रश्न होतो. हे वेक्टरमधून काढलेलं आहे. ठीक आहे, लक्षात आलं. लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघूयात. 7th नंबरचा क्वेश्चन पहा. अ चार्ज पार्टिकल ऑफ 2 मायक्रोकुलम इज ॲक्झलरेटेड बाय अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 100 volt. Enters a region of uniform field of magnitude 4 millitesla at right angle to the direction of the field. The charged particle completes semicircle of radius 3 cm inside the magnetic field. The mass of the charged particle is. Okay, ठीक आहे. बघा काय काय दिलेलं आहे त्यांनी. आहे एक मॅग्नेटिक फील्ड आहे असं, हे असं आपण या बोर्डला परपेंडिक्युलर दाखवतोय. आता एक बाहेरून चार्ज येणार आहे याला असा इकडून. ठीक आहे. आणि तो असा 90 डिग्री एंटर करणार आहे या लाईनला. ओके. हे असं काय होईल मग, हा असा जाईल, सेमी सर्कल कंप्लीट करेल आणि इथून परत असा बाहेर यायला पाहिजे. ठीक आहे. हे इथं कुठेतरी त्याचं सेंटर बनेल O. राईट. तर त्यांनी आपल्याला रेडियस दिलेली आहे 3 सेंटीमीटर म्हणून. रेडियस असते किती, रेडियसचा फॉर्म्युला किती असतो, आता हा तुम्हाला पाठ असला पाहिजे. रेडियस इज mv/b × q. एव्हरीथिंग इज गिवन टू अस. रेडियस दिलेली आहे, आपल्याला मास काढायचा आहे. सो r × bq डिवाइड बाय वेलॉसिटी पाहिजे आपल्याला. बघा आता रेडियस दिलेली आहे, बी फील्ड दिलेलं आहे, चार्ज दिलेला आहे, वेलॉसिटी मात्र दिलेली नाही आहे, ती इनडायरेक्ट दिलेली आहे. ओके. आता वेलॉसिटीसाठी त्या पोटेन्शियलचा काय फायदा आहे नीट समजून घ्या. एखाद्या चार्जला कायनेटिक एनर्जी जर द्यायची असेल तर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड द्यावं लागतं, कारण तेच त्याच्यावर फोर्स लावू शकतं. इलेक्ट्रिक फील्ड आलं म्हणजे पोटेन्शियल आलं. राईट. सो तुम्ही जर चार्जला पोटेन्शियल डिफरन्सनी जर मल्टिप्लाय केलात, व्ही काय आहे पोटेन्शियल डिफरन्स, तर तुम्हाला मिळते कायनेटिक एनर्जी. तर तुम्हाला हे इक्वेशन आता लक्षात ठेवावं लागेल. कळतंय. ॲक्झलरेटिंग पोटेन्शियल म्हणतात या पोटेन्शियलला. ठीक आहे. त्याला ॲक्झलरेट करण्यासाठी वापरलं जातं. पण कायनेटिक एनर्जीला मेकॅनिक्समध्ये आपण ½ लिहू शकतो. सो पहा इथं 2 V आहेत. दिस V इज फॉर वेलॉसिटी, दिस V इज फॉर पोटेन्शियल डिफरन्स. ओके. देअरफॉर वेलॉसिटीचं इक्वेशन काय झालं मग, चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स इंटू 2 बाय मास √. ही वेलॉसिटी इथं टाकून द्या. Therefore mass is equal to radius into b field into charge
डिवाइड बाय वेलॉसिटीच्या जागी 2q इंटू पोटेन्शियल डिफरन्स अंडर रूट आणि एक रूट m वर निघून जाईल. बरोबर. आता नीट लक्ष द्या, हा रूट m आणि हा रूट m कॅन्सल होतील, किंवा एक काम करूयात आपण दोन्ही साईडला स्क्वेअर करूयात. m स्क्वेअर इज r स्क्वेअर b स्क्वेअर q स्क्वेअर इंटू m होल डिवाइड बाय 2q इंटू पोटेन्शियल डिफरन्स. काय काय कॅन्सल झालं? हा m कॅन्सल झाला एक, हा चार्ज एक कॅन्सल झाला बघा. देअरफॉर मासचं इक्वेशन आलं सॉरी r स्क्वेअर b स्क्वेअर इंटू चार्ज डिवाइड बाय 2 इंटू पोटेन्शियल डिफरन्स. ही व्हॅल्यू तुम्हाला आता सॉल्व करायची आहे. बघूयात काय काय आहे. रेडियस स्क्वेअर किती आहे? 3 सेंटीमीटरचा स्क्वेअर. सो 3 इंटू 10⁻²चा स्क्वेअर झाला. बी फील्ड किती आहे? 4 मिली. सो 4 इंटू 10⁻³ स्क्वेअर. आणि चार्ज किती आहे? चार्ज आहे 2 मायक्रोकुलम. सो 2 इंटू 10⁻6 होल डिवाइड बाय 2 इंटू पोटेन्शियल डिफरन्स आहे 100. हे असं आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. बघा मग m इज इक्वल टू बघा हा एकतर 2 कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. सो 2 गेला आता पूर्णपणे. इथं आहे 10⁻²चा स्क्वेअर -4 हे -6 आणि हा -6 -6 आणि हा -4 -16 आला. 10⁻16 आला इथं. त्यानंतर 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 9 इंटू 16 किती असतं? 144 डिवाइड बाय 10⁻². सो मास आलं 144 इंटू 10⁻−18 kg. बरं का, kgमध्ये एवढा आन्सर आहे. kgमध्ये हवं आहे. बरोबर आहे. पॉवर पण 144 इज द न्यूमेरिकल आन्सर दॅट इज द रिक्वायर. बघा लक्षात आलं. क्वेश्चन नंबर 8 बघा स्क्रीनवर दिसतोय. 2 long parallel wires carrying currents 8 ampere and 15 ampere in opposite directions are placed at 7 cm from each other. A point P is at equidistance from both the wires such that the lines joining the point P to the wires are perpendicular to each other. The magnitude of the magnetic field असं विचारलेलं आहे. बघा आता हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. बघा एकतर 2 वायरमध्ये असणारं करंट अपोजिट डायरेक्शनमध्ये म्हटलेलं आहे. सो ही एक वायर जर असेल तर दुसरी वायर अशा पद्धतीची काहीतरी आहे ज्याच्यामध्ये करंट बघा याच्यामध्ये माझ्याकडे आहे, याच्यामध्ये करंट तुमच्याकडे आहे. म्हणजे हे कॅप म्हणजे मी करंट म्हणतोय. ओके. तर अशा पद्धतीनं वायर्स असू शकतात. पण पॉईंट पी हा मग कुठं आहे? पॉईंट पी हा कुठं असू शकतो? तर पॉईंट पीला तिने असं म्हटलेलं आहे की पॉईंट पीवरून या 2 लाईनवर या 2 वायर्सवरती बनणाऱ्या ज्या लाईन आहेत त्या एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. मग आपण असं म्हणू शकतो का? बघा बरं की हा क्वेश्चन नंबर 8 आहे. पहिली वायर जर आपण इथं दिली ही अशी, हे असं करंट मध्ये जाणारं, दुसऱ्याचं करंट हे असं असेल बाहेर येणारं. हा इथं कुठंतरी पॉईंट पी असू शकतो की जो इथून जे काही लाईन्स बनणार आहेत त्या एकमेकांना परपेंडिक्युलर असू शकतात. हे अशा पद्धतीचा पॉईंट पी असू शकतो. ह्या दोघांच्या मध्ये नाही येतो पॉईंट पी. तुम्ही ही एक चूक इथं करू शकतात. ठीक आहे. ती नका करू. तर हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. किती आहे ते बघा बरं. दिस डिस्टन्स इज 7 सेंटीमीटर है ना. झालं. मग हे इक्विडिस्टन्स आहे. हे आर आणि हे आर इक्विडिस्टन्स आहे आणि इथं 90 डिग्री आहे. मग असं म्हणता येईल का की आरची व्हॅल्यू 7 सेंटीमीटर बाय √2 येऊ शकते. करेक्ट. मग आता या एका करंटमुळं जे की दिलेलं आहे आपल्याला 8 अँपियर, समजा हे 8 अँपियर आहे, हे 15 आहे. या 8 अँपियरमुळं इथं बनणारं जे फील्ड असेल ते कसं असेल? हे अशा पद्धतीनं इथं असं या डायरेक्शनमध्ये आपण असं म्हणू शकतो. वेराज याच्यामुळे येणारं फील्ड हे असं आहे, इकडे येणारं इकडं बनेल. हे करंट 1 आहे, हे करंट 2 आहे. हे B1 फील्ड आहे याच्यामुळं आणि याच्यामुळे इथं बनणारं फील्ड हे B2 आहे. हे दोघं एकमेकाला आता 90 डिग्रीला येतात, B1 B2 फील्ड. म्हणजे परत त्यांचा आपल्याला रिझल्टंट काढायला लागेल. लक्षात यायलेत ना ह्या गोष्टी? बघा मग. तर B1 हे याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा फील्ड ड्यू टू
फील्ड ड्यू टू लॉंग वायर आपल्याला लक्षात आला पाहिजे फॉर्म्युला. दॅट इज म्यू नॉट आय डिवाइड बाय 2 पाय आणि डिस्टन्स आहे r. इतकं फील्ड असतं तुम्हाला. आता हा फॉर्म्युला लक्षातच पाहिजे. ठीक आहे. आपण B1 ची व्हॅल्यू काढून घेऊयात. सो म्यू नॉट इंटू करंट आहे 8 अँपियर डिवाइड बाय 2 पाय. r ची व्हॅल्यू आहे 7/√2. सो 7 सेंटीमीटर बाय √2. हे झालं पहिलं फील्ड. राईट, हे झालं पहिलं फील्ड. याला ॲक्च्युली आपण SI युनिटमध्ये कन्वर्ट करून घेऊ. म्यू नॉटची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ 8√2 डिवाइड बाय 2 पाय इंटू 7 इंटू 10⁻⁻². पाय इथं आलं 2. हे कॅन्सल झाले 10⁻⁻5 याला. सो किती बनेल हे? 2 इंटू 8 16√2/7 इंटू 10⁻⁵ टेस्ला. हे फील्ड आलं एका करंटमुळं. राईट. तर दुसरं आहे 15 अँपियर. याच्यामुळं जर आपण काढायला गेलो तर इथं काय फरक पडेल? म्यू नॉटची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻⁷ लिहिणार आपण. इथं 8 करंट होतं, त्याच्याऐवजी आता इथं लिहिणार आपण 15 इंटू √2 डिवाइड बाय 2 पाय इंटू 7 इंटू 10⁻². बघा हे झालं कॅन्सल. इथं आलं 2 है ना. तर इथं 8 इंटू 2 16 केलं होतं. इथं 15 इंटू 2 30√2. हे कॅन्सल होऊन 10⁻⁵ राहणार आहे डिवाइड बाय 7 टेस्ला. हे बघा हे आलं दुसरं फील्ड. आणि हे दोघं एकमेकांना 90 डिग्रीला आहेत है ना. मग ह्यांचं रिझल्टंट पण आपल्याला काढावं लागेल. सो रिझल्टंट काय असतो 90 डिग्रीमध्ये? दोघांचं पायथागोरस. राईट. b1² + b2². आता इथे जे कॉमन टर्म्स आहेत ना दोघांमधल्या त्या बाहेर काढा ऑलरेडी. हे बघा ही वाली टर्म तिघं जे आहेत ना दोघांमध्ये ही कॉमन आहेत. त्यांना आपण बाहेरच काढून टाकू ना. हे √2 आहे इंटू 10⁻⁵ आहे बाय 7 आहे इंटू अंडर रूटमध्ये काय येईल? 16² + 30². हाऊ मच इज दिस? हे √2/7 तसंच ठेवा इंटू -5 पण ठेवा इंटू अंडर रूटमध्ये हे आहे 256 + 900. 1156 येतं बघा हे. ओके. 1156चा रूट किती असतो बघूयात आपण. 34 येतो. सो √2/7 इंटू 10⁻⁵ इंटू 34. आता याला त्यांनी लिहिलं कसं आहे एकदा ते चेक करू आपण न्यूमेरिकल व्हॅल्यूमध्ये. 10⁻⁶ मध्ये याला ते कन्वर्ट करतायत. ओके. √2 ची व्हॅल्यू असते 1.4/7 इंटू 10⁻⁵ इंटू 34. राईट. मग याला जर 10⁻⁶ मध्ये कन्वर्ट करायचं असेल तरी किती होईल? 14/7 इंटू 10⁻⁵ इंटू 34. हे बघा हे 2 आलं इथं -6 करावं लागेल. 2 इंटू 34 68 आन्सर यायला पाहिजे. परफेक्ट. लक्षात आलं? बघा एवढं सगळं करून आपण शेवटी आन्सरपर्यंत आलेलो आहोत. 68 इज द आन्सर. ठीक आहे. सो इथं सिच्युएशन अगोदर कळणं जरुरी होतं की तो P पॉईंट कसा आहे. जनरली आपण गडबड करताना असं होऊ शकतं कारण माझ्याकडून असं झालेलं. आय वॉज थिंकिंग की ह्या दोघांच्या बरोबर मध्ये आहे हा P पॉईंट, पण तसं नाही आहे. सो दिस इज समथिंग युनिक. मी आजपर्यंत हा अशा टाईपचा प्रश्न नाही आहे पाहिलेला. दिस इज गुड क्वेश्चन. लक्षात आलं? पुढे चलूयात. शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओचा. बघा काय म्हटलेलं आहे. अ सिंगल टर्न करंट लूप इन द शेप ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल with sides 5, 12 and 13 is carrying a current of 2 ampere. The loop is in a uniform magnetic field of magnitude 0.75 Tesla whose direction is parallel to the current
in the 13 centimeter side of the loop. The magnitude of the magnetic force on the 5 centimeter side will be x by 130. What is the value of x? ठीक आहे, अगोदर आपण तो लूप दाखवूयात. सोपा प्रश्न आहे हा भरपूर. हे पहा, असा राईट अँगल ट्रायंगलच्या शेपमधला हा लूप आहे. ठीक आहे, आणि हे असं करंट जात असेल असं आपण समजूयात. याच्यामध्ये सगळ्यात छोटी बाजू जी आहे ती आहे 5 सेंटीमीटर, मग ही आहे 12 सेंटीमीटर आणि मग ही आहे 13 सेंटीमीटर. ओके, याच्यात बी फील्ड कुठं आहे पहा. बी फील्ड इज पॅरलल टू द करंट इन 13 सेंटीमीटर साईड. म्हणजे बी फील्ड हे असं आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ द बी फील्ड, पॅरलल टू दिस साईड. ओके, आता ते काय म्हणतायत की आता तुम्ही सांगा ह्या 5 सेंटीमीटरवाल्या वायरवरती किती फोर्स लागेल. ठीक आहे, तर मग इथं आपण बी फील्डचं अगोदर डायरेक्शन काढून घेऊ. हे इथं असं, हे बी फील्डचं डायरेक्शन असं आहे ना. ह्या दोघांमधला अँगल लागत असतो आपल्याला, आठवतं. हा अँगल होऊन जाईल दोघांमधला. ठीक आहे, थीटा अँगल. असं का घेतला मी अँगल, कारण बघा करंट वेक्टर इकडं जातो आहे 5 सेंटीमीटरमध्ये आणि बी फील्ड इकडे आहे. करंट वेक्टरसोबतचा हा अँगल पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आपल्याला फोर्स काढायचा आहे, दॅट इज ILB आणि साइन थीटा असतो. साइन थीटा म्हणजे कोणता, तर हा अँगल बरं का. करंट वेक्टर आणि बी फील्डमधला हा अँगल असतो. पण हा अँगल बघा, हा ऑप्ट्यूस आहे, मोर दॅन 90 आहे. त्याचा साइन तर आपल्याला काढता येणं थोडं अवघड आहे, राईट. म्हणून आपण काय करतो, समजा हा अँगल जर बीटा असेल, इथं हा अँगल जर बीटा असेल, हा इकडचा, राईट, तर याला मी असं लिहू शकतो का बघा, ILB साइन 180 मायनस बीटा करू शकतो का त्या थीटाला, है ना. आणि ही साईनची प्रॉपर्टी असते की 180 मायनस बीटा जर काही असेल तर त्याला तुम्ही सिम्पली साइन बीटा लिहू शकतात. म्हणजे आपल्याला जर हा अँगल माहिती असेल, आपलं काम होऊन जाईल. हा अँगल कुठं आहे, तो हाच आहे बघा, दिसतोय का, हा बीटा अँगल आहे तो. सो आपल्याला हा अँगल जर कळला, काम झालं. ह्याचा साइन बीटा किती होईल. साइन म्हणजे काय असतो, अपोजिट बाय हायपोटेनियस. म्हणजे साइन बीटा इज 12/13. सो हे 12/13 इथं आलं. आता बाकीच्या व्हॅल्यू लिहून टाका, झालं तुमचं आन्सर होतं. करंट किती आहे, 2 अँपियर. लेंथ आहे 5 सेंटीमीटर, -2 आलं, सॉरी. आणि बी फील्ड किती होतं, 0.75 म्हणजे 3/4 होतं. आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये 130 हवा आहे, म्हणजे या 13ला हात लावू नका, या 13ला हात लावू नका. ठीक आहे, पहा, हा 4 आणि हा 12 जाऊन इथं राहील 3, राईट. त्याच्यानंतर 2 आणि 5 हे होईल 10 इंटू 10⁻² इंटू 3 × 3 9/13, राईट. हे होईल 10⁻1. ते 10⁻1 याच्यासोबत डिवाइड होऊन खाली 130 राहील. आपल्याला हेच हवं होतं, न्यूमरेटर हवा आहे आपल्याला. दिस इज एक्स. अरे वा, 9व्या नंबरचा क्वेश्चन आहे आणि आन्सर पण 9 आलेला आहे. तर चेक करू, बरोबर आहे का. परफेक्ट, द आन्सर इज 9. कळलं, समजलं. थोडंसं इथे ट्रिग्नॉमेट्रीची गरज होती आणि तुम्हाला हे एक माहीत असलं पाहिजे, साइन 180 मायनस थीटा इज साइन थीटा. ते झालं तर होऊन जातं. समजलं. सो इथं आपण थांबतोय. होपफुली हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल जेव्हा तुम्ही हा पाहाल आणि तुम्हाला कळेल की कोणते फॉर्म्युले इथं महत्त्वाचे होते. ठीक आहे, याच्याशिवाय, या क्वेश्चनशिवाय जर अजून काही तुम्हाला डाऊट्स असतील इन धिस चॅप्टर, तुम्ही याच व्हिडिओच्या कमेंट्समध्ये मला सांगू शकतात. त्याला जर गरज असेल तर मी एक वेगळा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.